एक नवी बातमी समोर येते आणि ती ताज्या घडामोडीच्याच संदर्भातली आहे। ती म्हणजे माणिकराव कोकाटेंच्याच संदर्भातली। नाशिक पोलिसांना माणिकराव कोकाटेंच्या तब्येतीचा तपशील देण्यात आलाय। कोकाटे सध्या अतिदक्षता विभागामध्ये आहेत। त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याची तक्रार आहे। तर नाशिक पोलिसांना कोकाटेंच्या अटकेच्या वॉरंटची प्रत प्राप्त झालेली आहे। आमचे सहकारी शुभम उमाळे आता आपल्या सोबत आहेत। आपण पटकन त्यांच्यापर्यंत जातोय। शुभम उमाळे, कोकाटेंची तब्येत बिघडली आहे आणि त्या अनुषंगाने डॉक्टरांचं काय म्हणणं आहे? प्रसाद सर, खरं तर रुग्णालयाकडून कोणतंही ऑफिशियल स्टेटमेंट कोकाटेंबद्दल येत नाही आहे। रुग्णालयातील विश्वसनीय जे सूत्र आहेत त्यांच्याकडनं सध्या बातम्या समोर येत आहेत। पहिले म्हणजे काही वेळ आधी आली होती की त्यांना हाय बीपीचा त्रास होता आणि त्यानंतर आता असं समजतंय की त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर मुंबईमध्ये एक घडामोड सुरू आहे, जी विधानसभेमध्ये अध्यक्ष असतील, फडणवीस असतील यांच्या मध्ये बोलणं सुरू आहे की नेमकं प्रत समजा आपल्याला आली गुन्हा दाखल झाल्याची आणि सगळ्या गोष्टींची, तर त्यावर काय कारवाई करावी। आणि मात्र दुसरी एक तिसरी अपडेट आहे नाशिकवरनं की नाशिक पोलिसांना जे आहे आता हायकोर्टाने प्रत पोहोचवलेली आहे। त्यामुळे नाशिक पोलीस हे कोणत्याही क्षणी जे आहेत मुंबईमध्ये येऊ शकतात। वांद्रे लीलावती हॉस्पिटल सध्या या ठिकाणी आयसीयू मध्ये कोकाटे दाखल आहेत। त्या ठिकाणी येऊन ते त्यांची तपास करू शकतात की नेमकं त्यांना काय झालेलं आहे। रुग्णालयातील वरिष्ठांसोबत ते बोलू शकतात। पण पूर्णतः चारही बाजूनी कोकाटे आणखी प्रश्न विचारतोय पटकन, त्याच्यावर आधी उत्तर द्या की प्राप्त स्थितीमध्ये राष्ट्रवादीनं काय ठरवलंय? मुंबई उच्च न्यायालय जोपर्यंत कोकाटेंना दिलासा देत नाही तोपर्यंत राजीनामा घ्यायचा नाही। अर्थातच राजीनामा ही घेण्याची वेळ आलेली आहे आणि राजीनामा समजा नाही जरी घेतला तरी टेक्निकली 2 वर्षांपेक्षा जास्तची शिक्षा झाल्यानंतर जो आहे आमदारकी रद्द करावी लागते आणि आमदारकी समजा एकदा रद्द होते तर मंत्रिपद हे निघून जातं। त्यामुळे समजा दिलासा कोकाटेंना 19 तारखेला मिळाला तर आमदारकी आणि मंत्रिपद दोन्ही राहते, नाही तर मग विधान भवन सचिवालयाकडनं जे आहे हालचाली होताना दिसून येतील, ज्यामध्ये कोणताच पक्षाचा किंवा कोणत्याच नेत्याचा रोल दिसून नाही येणार। पण यामागे एक छुपे किती असतील लोक याचा काही अंदाज नाही, पण मात्र कोकाटे यांच्यावर टांगती तलवार ही सध्या तरी कायमच असलेलं समजून येत आहे। धन्यवाद शुभम या सगळ्या तपशिलासाठी।